नमस्कार, मी संतोष पटकोटवार, माजी ग्रामपंचायत सदस्य गडचांदूर। आज गडचांदूर येथे राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचं काम जोमात सुरू आहे। त्यासोबत उडान पुलाचे सुद्धा काम या ठिकाणी सुरू आहे। ही अतिशय गडचांदूरवासियांना आनंदाची गोष्ट आहे। लागूनच दोन्ही बाजूंना नगर परिषदेमार्फत नालीचे सुद्धा बांधकाम सुरू आहे। परंतु हे नालीचे बांधकाम सुरू असताना अंदाजपत्रकानुसार बांधकाम व्हायला पाहिजे, परंतु तसे होताना दिसत नाही। या नाली बांधकामामध्ये मोठा भ्रष्टाचार होत आहे। या ठिकाणी सिमेंटचा वापर कमी आहे, राळ दूर दूर बांधत आहे। रेतीचा सुद्धा वापर या ठिकाणी कमी प्रमाणात होत आहे, गिट्टीचा वापर जास्त प्रमाणात होत आहे। ही नाली अतिशय निकृष्ट अशा दर्जाची नालीचं बांधकाम या ठिकाणी सुरू आहे। ठेकेदारांनी बांधकाम अभियंत्यासोबत हातमिळवणी करून या नाली बांधकामामध्ये लाखोचा भ्रष्टाचार करत आहे। या नाली बांधकामाकडे बांधकाम अभियंत्याने लक्ष द्यायला पाहिजे, मुख्याधिकाऱ्याने लक्ष द्यायला पाहिजे, परंतु यांचे लक्ष नसल्यामुळे हे नाली बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याने त्या नाली बांधकामाचे लाईफ खूप जास्त नाही आहे। हे गाडी जाऊन लवकरात लवकर तुटू शकते अशी अशक्त नालीचे बांधकाम या ठिकाणी सुरू आहे। तरी माझी शासनाला विनंती आहे की या बांधकाम ठेकेदारावर आणि बांधकाम अभियंत्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि ह्या नाली नामंजूर करून पुन्हा चांगल्या नालीचे बांधकाम करावे अशी माझी विनंती आहे। धन्यवाद। काय झालं?